Good morning, students. We are studying lesson 3, Inheritance and Variation. Subtopic today we are going to study is autosomal inheritance. Due to crossing over, there is change in the genetic material. It is called as recombination. And this crossing over occurs in autosomes and sex chromosomes. बरोबर आहे. सेक्स क्रोमोझोम आणि ऑटोझोम दोन्हीमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असतं आणि त्याच्यामुळे जेनेटिक मटेरियलमध्ये बदल होत असतो. जरी पेरेंट्सकडून जेनेटिक मटेरियल ऑफस्प्रिंगकडे जातं तरी प्रत्येक वेळेस गॅमेट फॉर्मेशनमध्ये त्याच्यामध्ये रिशफलिंग होत असतं, त्याच्यामध्ये चेंज होत असतं. आणि हा चेंज जेव्हा जेनेटिक मटेरियलमध्ये होतो तोच चेंज त्याच्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे कधी कधी ॲबनॉर्मॅलिटीज तयार होतात. ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे काय? कोणतं तरी वैगुण्य, कोणत्या तरी एखादा समस्या, शारीरिक समस्या त्याच्यामध्ये शरीरामध्ये निर्माण होते क्रोमोझोम्समुळे, क्रोमोझोम्सवरच्या जीन्समुळे. अशा वेळेस आपण त्याला म्हणतो जेनेटिक डिसऑर्डर. बरोबर आहे. जेनेटिक्स मेकअपमुळे तयार झालेली डिसऑर्डर. आता हे डिसऑर्डर तयार करणारे जीन्स प्रत्येक क्रोमोझोमवर असतात. ऑटोझोमवरती पण असतात आणि सेक्स क्रोमोझोमवरती पण असतात. इन केस ऑफ ह्युमन, माणसामध्ये तुम्हाला सांगितलंय मी, इन ह्युमन देयर आर 46 chromosomes. These chromosomes they are present in 23 pairs. 22 are autosomes. बरोबर आहे ना. 22 क्रोमोझोम्स हे कसे असतात? 22 पेअर. 22 पेअर्स म्हणजे एकूण क्रोमोझोम्स किती झाले? 44 chromosomes. They are called as autosomes. They decide other characters than sex. And one pair is of sex chromosome. ऑटोझोम हे अगदी सारखे असतात. एकाच जोडीचे दोन ऑटोझोम हे सारखे असतात आणि त्याच्यामध्ये सारखेच प्रकारचे, सारख्याच संख्येचे जीन्स लोकेट झालेले असतात. जीन्स आर लोकेटेड ऑन ऑटोझोम्स अँड ऑफ द होमोलॉगस क्रोमोझोम इन द सेम मॅनर. जेव्हा त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत आहे, या दोघांमध्ये जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होतं तेव्हा ते एकमेकांचं जेनेटिक मटेरियल एकमेकांसोबत काय होतं? एक्सचेंज होतं आणि जीन्स सुद्धा त्याच्यासोबत एक्सचेंज होतात. आता मियोसिस मध्ये जेव्हा हे दोन क्रोमोझोम एकपासून सेग्रिगेट होतील तेव्हा ओरिजिनल क्रोमोझोम मधल्या दोन मध्ये काय झालाय? बदल झाला. सेम कॅरेक्टर बट ट्रेट मात्र बदलला असेल. आणि अशा वेळेस जर हा जीन एखादा प्रॉब्लेम क्रिएट करणारा जीन असेल, ज्याच्यामुळे नॉर्मल ऍक्टिव्हिटी होत नाहीये, अशा वेळेस डेव्हलप होतात जेनेटिक डिसऑर्डर्स. अशा वेळेस शरीरात जेव्हा काही ॲबनॉर्मॅलिटी तयार होतात, when some abnormalities are created due to genes, due to chromosomes, they are called as genetic disorder and they carry from one generation to another because chromosomes carry from one generation to other. पण ते पुढे जातीलच असं नाही. जर कल्पना करा, हा जीन जर प्रॉब्लेम आहे, समजा आपण त्याला नाव देऊ, दिस इज जीन एक्स, सॉरी एक्स नाही, पुन्हा एक्स आणि वाय आपल्या जेनेटिकशी संबंधित होईल. जर आपण ह्याला नाव दिलं जीन ए, इफ जीन ए इज प्रॉब्लेमॅटिक, तो कुठे होता आधी? तो या क्रोमोझोमवर होता, तो या क्रोमोझोमवर नव्हता, पण आता क्रॉसिंग ओव्हरमुळे तो या क्रोमोझोमवर गेला. आणि हा जर क्रोमोझोम गॅमेटमध्ये गेला तर हा जीन त्याच्या गॅमेटमध्ये जाईल आणि आधी इथे तो होता परंतु आता मात्र तो नाहीये. त्यामुळे हा क्रोमोझोम जेव्हा गॅमेटमध्ये जाईल तेव्हा त्याच्यावरती हा जीन येणार नाही. म्हणजे क्रॉसिंग ओव्हरमध्ये त्याच्यामध्ये बदल झाला आणि जेनेटिक डिसऑर्डर येईलच हे सांगता येत नाही. आता ह्या जेनेटिक जीन्स हे दोन प्रकारचे आहेत. जेनेटिक डिसऑर्डर ह्या दोन प्रकारचे आहेत. एक आहे डॉमिनंट ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेट. डॉमिनंट म्हणजे काय? जो एकटा असला तरी त्याचा इफेक्ट दाखवतो. आणि दुसरं आहे
ऑटोझोमल रेसेसिव्ह ट्रेट. रेसेसिव्ह म्हणजे तो त्याच्यावर डॉमिनंट दुसरा असतो, तो त्याचा इफेक्ट दाखवू शकत नाही. इट डू नॉट शो इट्स इफेक्ट व्हेन इट इज प्रेझेंट सिंगली, अँड डॉमिनंट इट शो इट्स इफेक्ट इव्हन दो इट इज प्रेझेंट सिंगली. आणि तो फरक आपल्याला त्याच्या डिसऑर्डर्समध्ये आणि त्याच्या इनहेरिटन्समध्ये पण दिसतो. जर हा जीन डॉमिनंट असेल तर हा एका क्रोमोझोम, आता समजा एका पेरेंटमध्ये हा क्रोमोझोम आला, कल्पना करा इथे मियोसिस झालं, हा फादर आहे, फादर मध्ये एक्स आणि वाय नाही. आपण कोणाबद्दल बोलतोय? ऑटोझोम बद्दल बोलतोय. ऑटोझोम मेल आणि फिमेल मध्ये सारखे आहे. सो इन फिमेल हा जो जीन आहे, आता फादरच्या बॉडीमध्ये क्रोमोझोम मध्ये हा ए जो होता, हा प्रॉब्लेमॅटिक जीन इथे आलेला आहे. आणि जर तो फिमेलच्या दुसऱ्या क्रोमोझोम सोबत युनाइट झाला, हे फादरचे क्रोमोझोम आहे, हे मदरचे क्रोमोझोम आहे, तिचे पण काय झालं? सेग्रिगेट झालं. एक फादरचा क्रोमोझोम आणि एक मदरचा क्रोमोझोम. मदरच्या क्रोमोझोम वरती हा ए जीन नाहीये, त्या ठिकाणी स्मॉल ए आहे. आता बघा, त्या ऑर्गॅनिझम मध्ये कोणते जीन येतील? ए आणि ए. जर हा ए डॉमिनंट असेल तर दुसरा स्मॉल ए जरी असला तरी इट विल शो इट्स इफेक्ट. पण हा ए जर रेसेसिव्ह आहे, प्रॉब्लेमॅटिक जीन आहे, प्रकार हा असा जीन आहे ज्याच्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट होत नाहीये. दिस जीन इट कॉज नो डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. मग या एका जीनमुळे तो पर्सन त्याच्या ब्रेन डेव्हलप होणार नाही आणि तो मतिमंद होईल, मेंटली रिटार्डेड. कशामुळे? बिकॉज दिस इज, इफ द जीन इज डॉमिनंट then it show its effect if it is dominant. पण जर हा रेसेसिव्ह असेल, ए आणि ए हा रेसेसिव्ह आहे, इफ इट इज रेसेसिव्ह, हा जर ए रेसेसिव्ह आहे तर इट विल नॉट शो इट्स इफेक्ट. ए जर रेसेसिव्ह असेल तर इफेक्ट दाखवणार नाही, आणि हा दुसरा डॉमिनंट आहे. मग ए त्याचा इफेक्ट कधी दाखवेल? जेव्हा तो कॅपिटल ए असेल, तेव्हा ए जरी रेसेसिव्ह असेल तरी तो त्याचा इफेक्ट दाखवेल. कारण हा कसा झाला? दोन्ही बोथ जीन्स आर प्रेझेंट ऑन बोथ क्रोमोझोम. जेव्हा याच्यामध्ये पण कॅपिटल ए असेल आणि इथे पण कॅपिटल ए असेल, ते एकत्र आले तर त्याचा इफेक्ट दिसेल. कधी? जर तो ए रेसेसिव्ह असेल. पण जर हा ए डॉमिनंट असेल आणि हा एकटा जरी आला त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, तरी सुद्धा त्याचा इफेक्ट दिसतो. परंतु ह्याचा संबंध मेल फिमेलशी नाहीये, कारण की हे ऑटोझोम्स आहेत. ऑटोझोम्स हे 22 पेयर हे मेल आणि फिमेल मध्ये सारखे असतात. सेक्स क्रोमोझोम मध्ये फरक असतो, ते आपण पुढच्या भागात शिकणार आहोत. आता ऑटोझोमल ट्रेट हे दोन प्रकारचे मी तुम्हाला सांगितलं. एक आहे डॉमिनंट, जसं मी आता सांगितलं की हा ए जर डॉमिनंट असेल तर एकटा असला तरी त्याचा इफेक्ट दाखवेल. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत, आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये एकच आहे, विडोज पीक, पण त्याचा उल्लेख केलेला आहे दुसऱ्या डिसीजचा, दॅट इज हंटिंग्टन डिसीज. विडोज पीक म्हणजे काय? विडोज पीक इट इज अ हेअर लाईन. केसांचे जिथून केस सुरू होतात, फोरहेडवर, कपाळावरच्या वरच्या भागात जिथून केस सुरू होतात, त्याची डिझाईन कसं आहे. सपोज हा फेस आहे माणसाचा आणि या ठिकाणी त्याची हेअर लाईन ही अशी सुरू झाली. ओके, बघा असं व्ही सारखं स्ट्रक्चर झालंय. बाकीची बॉडी पण ब्रेन केस कसे सुरू झाले? हे असे व्ही होऊन केस सुरू झाले तिथून. इट इज कॉल्ड एज विडो पीक. जरी हेअरलाईन स्ट्रेट असेल, ही हेअरलाईन स्ट्रेट आहे, ही हेअरलाईन कशी आहे? विडोज पीक आहे. म्हणजे केस कसे सुरू झाले, डेव्हलपमेंट केसांचं अरेंजमेंट, ह्याच्यासाठी सुद्धा जीन आहे. आपल्या बॉडीच्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी जीन रिस्पॉन्सिबल असतो. केसाचा रंग, केसाचं टेक्स्चर, बरोबर आहे, इव्हन केसाची अरेंजमेंट डोक्यावरती, इट इज ऑल्सो डिसाइडेड बाय जीन. आणि हा जो जीन आहे, जो ही केसांची अरेंजमेंट ठरवतो, ही अरेंजमेंट अशी असेल की अशी असेल, ह्या जीनला ह्याचं नाव आहे विडोज पीक. आणि हा कसा आहे? डॉमिनंट. हा जर जीन आपण डब्ल्यू ने दाखवला तर जो डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू इज डॉमिनंट. त्यामुळे कॅपिटल डब्ल्यू असेल, दोन्ही डब्ल्यू असतील तर तो विडोज पीक दाखवेलच.
परंतु एक जरी असला सिंगल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू देन ऑल्सो इट विल शो इट्स इफेक्ट. मग स्ट्रेट कधी असेल, हेअर लाईन स्ट्रेट कधी असेल, वेन बोथ जीन्स आर स्मॉल. हिअर if it is capital W small w or if it is capital W and small w, both time it will show widow's peak because it is dominant. पण हा जीन विशेष फरक पडत नाही आणि याने ॲबनॉर्मॅलिटी तयार होत नाही. बरोबर ना, केसांची हेअरलाईन स्ट्रेट असू दे की विडोज पीक असू दे, त्याच्यामुळे त्या माणसाच्या बाकीच्या परफॉर्मन्समध्ये फरक पडत नाही. प्रश्न तेव्हा येतो जेव्हा एखादा डिसीज त्याच्यामुळे तयार होत असेल. त्याचं एक एक्झाम्पल आपल्या पुस्तकात फक्त एक्झाम्पल दिलंय, मी तुम्हाला सांगून ठेवते. तो आहे हंटिंग्टन डिसीज. काय आहे हंटिंग्टन डिसीज? याच्यामध्ये ब्रेनचे जे टिश्यू असतात त्याचे हळूहळू ते डिजनरेट व्हायला लागतात, ते डिस्ट्रॉय होतात. आणि सुरुवातीपासून नाही, एक विशिष्ट वय झालं की त्या प्रकारचे एन्झाईम्स ब्रेनमध्ये तयार होतात. आणि ब्रेनच्या ऍक्टिव्हिटीसाठी जे एन्झाईम लागतात ते त्या ठिकाणी तयार होत नाही. ते एन्झाईम्स ते कमी तयार होतात, ब्रेनची ऍक्टिव्हिटी कमी होते आणि ब्रेनचं डिमॉलिशन सुरू होतं. ओके, सेरेब्रल डिमिलेशन म्हणतात त्याला. ब्रेनची ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागते 40 नंतर 50 नंतर. त्या डिसीजला म्हणतात हंटिंग्टन डिसीज. आणि ह्याचा जो जीन आहे तो जीन सुद्धा कसा आहे, डॉमिनंट. त्या माणसामध्ये एका क्रोमोझोम वरती जरी तो जीन असेल तरी तो कसा येईल पर्सन, capital H and capital H small h, that person will show Huntington disease. मग तो मेल असेल किंवा फिमेल, विडोज पीक सुद्धा मेल फिमेल मध्ये फरक नाहीये, आणखी तो ऑटोझोम आहे. मेल आणि फिमेल मध्ये ट्रान्समिशन सारखं असतं. हंटिंग्टन मध्ये कॅपिटल H विल शो द डिसीज, कॅपिटल H स्मॉल h विल शो द डिसीज. फक्त दोन्ही जर स्मॉल असतील म्हणजे तो जीन कुठेच नाहीये, दोन्ही क्रोमोझोम वरती जर तो नाहीये तर तो माणूस कसा असेल, नॉर्मल असेल. आणि दुसरा प्रकार आहे रेसेसिव्ह ट्रेट, ऑपोजिट. रेसेसिव्ह म्हणजे काय, तो जो जीन आहे तो रेसेसिव्ह आहे, त्याचा इफेक्ट कमी आहे. जेव्हा दोन्ही असतील तेव्हाच इफेक्ट दिसेल. इथे कसं होतं, इथे एकाच सुद्धा त्याचा इफेक्ट दिसला. रेसेसिव्ह आणि जास्त ट्रेट हे रेसेसिव्ह आहे. निसर्गाची ती एक आपल्यावरती कृपा आहे की ॲबनॉर्मल डिसीजचे जे जीन असतात ते बहुतांशपणे रेसेसिव्ह असतात. जर ते दोन्ही क्रोमोझोमवर आले तर त्याचा इफेक्ट दिसतो. ठीक आहे, अनेक प्रकारच्या डिसऑर्डर आहेत. आपण ह्याच्यातल्या ऑटोझोमल पाहतो डिसीज, जी डिसऑर्डर आणि काही जेनेटिक सेक्स क्रोमोझोमवरच्या पण असतात. काही नंबर फरक पडतो, क्रोमोझोम नीट व्यवस्थित सेग्रिगेट होत नाही म्हणून काही डिसऑर्डर होतात. म्हणजे मतिमंदत्व आहे किंवा ब्रेनचा डिजनरेशन झालाय म्हणजे तो हाच डिसीज असेल असं नाही. वेगवेगळे कारण आहेत वेगवेगळ्या डिसीजेससाठी. त्यातले आपण फक्त ऑटोझोमल डॉमिनंट आणि ऑटोझोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर स्टडी करत आहोत. ऑटोझोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर मध्ये आपल्या पुस्तकामध्ये हा एकच डिसीज तुम्हाला दिलेला आहे. कोणता आहे तो डिसीज, फिनिलकेटोयुरिया. फिनिलकेटोयुरिया हा असा डिसीज आहे ज्याच्यामध्ये एक एन्झाईम तयारच होत नाही, त्याच्या बॉडीमध्ये जन्मापासूनच तयार होत नाही. एन्झाईम तयार करण्याकरता सुद्धा जीन्सची आवश्यकता आहे. कोणते एन्झाईम तयार होत नाही, तिथे तयार होत नाही एन्झाईम फेनिलॅलॅनाइन हायड्रॉक्सिलेज. हे जे एन्झाईम आहे फेनिलॅलॅनाइन हायड्रॉक्सिलेज हे एन्झाईम तयार होत नाही. ते एन्झाईम तयार न झाल्यामुळे त्या माणसाच्या शरीरामध्ये टायरोझिन नावाचं एन्झाईम तयार होत नाही. काय गरज आहे टायरोझिनची, टायरोझिन इज नेसेसरी फॉर डेव्हलपमेंट ऑफ नर्व सेल. ब्रेनच्या सेलचे डेव्हलपमेंटसाठी टायरोझिन आवश्यक आहे. आणि हे टायरोझिन तयार होत असतं फेनिलॅलॅनाइन पासून. फेनिलॅलॅनाइन गेट कन्वर्टेड इनटू टायरोझिन विच कॉज ब्रेन डेव्हलपमेंट. And this conversion requires the enzyme phenylalanine hydroxylase. हे एन्झाईमचं नाव आहे. जेव्हा फेनिलॅलॅनाइन कन्व्हर्टच होत नाही टायरोझिन मध्ये तेव्हा ते बॉडीमध्ये तसंच राहतं आणि त्याचं प्रमाण इतकं वाढतं की ते युरिन मधून सुद्धा पास होतं. बॉडीमध्ये रक्तामध्ये अमाउंट ऑफ फेनिलॅलॅनाइन इन्क्रीजेस अँड इट पासेस थ्रू युरिन. म्हणून त्या डिसीजचं नाव आहे फेनिलकीटोयुरिया. फेनिलकीटोचं प्रमाण युरियामध्ये वाढतं आणि त्याचं टायरोझिन कन्वर्ट होत नाही, मध्ये तयार होत नाही. पुन्हा तेच
ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी टायरोझिन आहे, टायरोझिन तयार होत नाहीये, म्हणजेच काय होईल, त्या माणसाच्या बॉडीमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट होणार नाही. आणि हे सुरुवातीपासून असतं, राईट फ्रॉम इन्फन्सी. जेव्हा मातेच्या गर्भामध्ये ते बाळ वाढतं आहे तेव्हापासूनच त्याची ब्रेन डेव्हलपमेंट सुरू होते, तेव्हापासूनच टायरोसिनची गरज आहे. आणि ते जर नीट होत नाहीये तर त्या मुलाची जन्मतः ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही आणि ते मतिमंद मूल तयार होतं, जन्माला येतं. आणि हे कोणामुळे होतं, हा एक जीन आहे जो जीन 12व्या क्रोमोझोम वरती असतो. आपले जे 22 क्रोमोझोमच्या पेयर आहेत त्यातल्या 12व्या क्रोमोझोम वरती हा जीन असेल. पण एक नशिबाची गोष्ट आहे की हा रेसेसिव्ह आहे. रेसेसिव्ह म्हणजे काय, संकल्पना करा, हे त्या माणसाचे क्रोमोझोम्स आहेत, हे त्या मुलाचे क्रोमोझोम्स आहेत आणि ही 12वी पेयर आहे. क्रोमोझोमची ही 12वी पेयर आहे. या पेयरवरती एक एक ठिकाणी कोणता जीन आहे, हा नॉर्मल जीन आहे कॅपिटल पी. हा पण नॉर्मल जीन आहे कॅपिटल पी. हा नॉर्मल मुलगा आहे ज्याला कोणताही ब्रेनचा प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या आमच्यासारखा मुलगा आहे हा, त्याची डेव्हलपमेंट ब्रेनची झालेली आहे. दोन्ही नॉर्मल जीन आहेत. पण क्रॉसिंग ओव्हरमुळे जर एखादा जीन त्याचा बदलला आणि या ठिकाणी स्मॉल पी आला, बघा हा स्मॉल पी आहे, ठीक आहे, तरी सुद्धा हा मुलगा अजूनही नॉर्मल राहील. का बरं, हा जीन कसा आहे, रेसेसिव्ह आहे. हा एकटा जीन त्याचा इफेक्ट दाखवणार नाही. तो मुलगा कॅरियर होईल परंतु तो स्वतः मात्र नॉर्मल असेल. तो जीन दुसऱ्या जनरेशनला त्याच्या देईल जर तो क्रॉसिंग ओव्हर मध्ये पुढच्या जनरेशन मध्ये गेला तर. पण नुसता जे एक कॅपिटल पी आहे आणि एक स्मॉल पी आहे, देन द पर्सन इज नॉर्मल. बघा इथे लिहिलंय कॅपिटल पी नॉर्मल, कॅपिटल पी स्मॉल पी नॉर्मल. मग हा पीकेयू, ह्या डिसीजचं नाव म्हणतात पीकेयू, फिनिलकिटोयुरिया. पीकेयू कधी डेव्हलप होईल या बाळामध्ये, जेव्हा त्या बाळाच्या दोन्ही क्रोमोझोम मध्ये काय राहील, स्मॉल, इथे पण स्मॉल पी आहे, इथे पण स्मॉल पी आहे, तेव्हा मात्र तो त्याचा इफेक्ट दाखवेल. बिकॉज इट इज रेसेसिव्ह ऑटोझोमल ट्रेट. तुमच्या पुस्तकामध्ये हे एकच डिटेलमध्ये आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फिनिल ॲलेनाइन हायड्रॉक्सिलेज एन्झाइम विच कन्वर्ट फेनिल ॲलेनाइन इंटू टायरोझिन, ते तयार होत नाही आणि त्याच्यामुळे ब्रेनची डेव्हलपमेंट होत नाही. ओके, आणखीन 2 डिसीजेसची नावं फक्त तुमच्या पुस्तकात दिली आहे, तर फक्त लक्षात ठेवा. एक आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं, सिकल सेल ॲनिमियामध्ये नॉर्मल आपलं हिमोग्लोबिनचा आकार हा असा गोलाकार असतो, चकतीच्या आकाराचा. सिकल सेलमध्ये हा आकार असा चपटा होऊन जातो, कारण की याच्यामध्ये हिमोग्लोबिन पुरेसं तयार होत नाही. हिमोग्लोबिन तयार न झाल्यामुळे ऑक्सिजन कॅरी नीट होत नाही आणि या माणसांना ब्लॉकेजेस होतात, त्यांची डेव्हलपमेंट सुद्धा पुरेशी होत नाही, बॉडीला ऑक्सिजन मिळत नाही, एनर्जी तयार होत नाही. आणि कोणता जीन आहे सिकल सेल ॲनिमियासाठी, द जीन इज प्रेझेंट ऑन 11 नंबर क्रोमोझोम. 11व्या क्रोमोझोमच्या पेयरवरती एक जीन आहे जो नॉर्मल, या ठिकाणी जर नॉर्मल जीन असेल 11व्या क्रोमोझोमवरती तर नॉर्मल हिमोग्लोबिन आहे. जर तुमच्या माझ्या बॉडीमध्ये नॉर्मल जीन्स आहे. काही कारणाने जर या ठिकाणी सिकल सेलचा जीन आला, स्मॉल एस, सिकल सेलचा जीन आला, दाखवतो आपण फक्त स्मॉल एस ने, तर त्या माणसाला सिकल सेल ॲनिमिया होईल आणि त्याची डेव्हलपमेंटवर त्याचा परिणाम होईल. दोन्ही आले तर, बिकॉज इट इज रेसेसिव्ह. रेसेसिव्ह जीनच्या वेळेस ते दोन्ही आले तर त्याचा इफेक्ट दिसतो. डॉमिनंटच्या वेळेस एक आला तरी तो त्याचा इफेक्ट दाखवतो. आणि एक डिसीज आहे सिस्टिक फायब्रोसिस. हा 7 नंबरच्या क्रोमोझोमच्या पेयरवर होतो. या ठिकाणी क्लोराईड आयनचं नीट ट्रान्सपोर्ट होत नाही आणि त्याच्यामुळे फायब्रोसिस, फायबर म्युकस डेव्हलपमेंट होतं लिव्हरमध्ये, लंग्समध्ये, पॅन्क्रियाजमध्ये आणि त्याचं डेव्हलपमेंटवर हॅम्पर होतं, परिणाम होतो. त्याच्यामध्ये सुद्धा बघा, जर तो जीन कॅपिटल सी असेल बघा, आणि हा कोणत्या पेअरवर होतो, दिस इज ऑन 7th पेअर. इफ इट इज बोथ आर कॅपिटल सी, इफेक्ट दिसणार नाही. जर दोन्ही स्मॉल सी असतील, सिस्टिकचे जीन्स दोन्हीवर आले तर मात्र त्याचा इफेक्ट दिसतो. सो दिस इज अबाउट ऑटोझोम्स. ओके.